तर सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडून जाईल। या देशामध्ये दुसरं तिसरं काही होणार नाही। या देशामध्ये फक्त अराजक येईल। जर नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाहीत, जर व्यवसाय उपलब्ध झाले नाहीत, लोकसभेमध्ये सांगितलं गेलं की या देशामधले लोकसभेमध्ये सांगितलं गेलं की या देशामध्ये जवळपास 6 लाख उद्योगपती व्यापारी हे हा देश सोडून गेले। 6 लाखाचा अर्थ काय होतो? हा तर अधिकृत आकडा आला आपल्याकडे, पण हे यापुढे होता कामा नये। या देशातल्या तरुणांकडे पाहणं गरजेचं आहे। महाराष्ट्र ज्या प्रकारचा कर भरतो केंद्राला, त्याच्या मोबदल्यात महाराष्ट्राला मोठा वाटा हा महाराष्ट्राला आला पाहिजे। याच्यासाठी म्हणून आज नरेंद्र मोदींकडनं माझी अपेक्षा आहे। अनेक गोष्टींची अपेक्षा आहे। पुढचं काय 5 वर्षात काय घडतंय, ही निवडणूक, येणारी लोकसभेची निवडणूक या देशाचं भविष्य ठरवणार आहे की आपण खड्ड्यात जाणार आहोत का आपण वरती जाणार आहोत। उद्या अनेक निवडणुका येतील, पुढे विधानसभेच्या निवडणुका येतील। आज हाणामाऱ्या चालू आहेत। पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत तर काय होईल? कोथळे बाहेर काढतील। याचं कारण मी मागच्या तुम्हाला आठवतं, मी बोललो होतो तुम्हाला इथेच गेल्या वर्षीच्या सभेमध्ये का त्याच्या गेल्या वर्षी सभेमध्ये, तर आठवत नाही, महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय। कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही। माणूस राजकारणातला आला की विचारावं लागतं कोणत्या पक्षात। मध्यंतरी मी आपल्या पुण्याला गेलो होतो नाट्य संमेलनाला, तिकडे 5 जण मला भेटायला आले, नगरसेवक होते राष्ट्रवादीचे। मला बोलले नमस्कार साहेब, म्हटलं नमस्कार, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक। म्हटलं कोणाचे? त्यातले 3 बोलले आम्ही दादाचे, 2 बोलले आम्ही शरद पवारांचे। अशी सगळी परिस्थिती या महाराष्ट्राची झालेली आहे। या महाराष्ट्रातनं पुढे जाताना आपल्याला मार्ग शोधायचा आहे, आपल्याला मार्ग काढायचा आहे। माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती विश्वास आहे। आपण योग्य मार्ग आपण या महाराष्ट्राला दाखवू, निश्चित दाखवू। पण माझी महाराष्ट्राकडनं देखील अपेक्षा आहे, माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील अपेक्षा आहे, माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं, कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका। ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली, पुढचे दिवस भीषण आहेत। पण या आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्या बाजूनी मी जेव्हा पाहतो, त्यावेळेला मला असं वाटतं की आज किमान पुढच्या 5 वर्षांसाठी देखील विषय आपल्याला पुढच्या 50-100 वर्षांचा करायचा असतो। पण इथे ज्यावेळेला मी बसलो होतो, ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर, त्याच्यानंतर माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते, म्हटलं तर मला त्या वाटाघाटी मला पाडू नका याच्यामध्ये। मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो, म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको। पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेंचं तोंड आहेच। पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना, म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो।